हाय, मी आकांक्षा. आज मी ठरवलं पालक पनीर बनवायचं. सुरुवात केली मी पालक घेऊन आणि पालक छान धुवून घेतली. मग एका भांड्यात पाणी टाकलं, थोडं मीठ घातलं आणि त्यात पालक उकडायला ठेवली. तोपर्यंत मी पनीर घेतलं आणि छोटे छोटे चौकोनी तुकडे केले. पनीर जितकं ताजं तितकं भाजी मस्त होते बरं का. मग कढईत तेल टाकून ते गरम झालं की पनीरचे तुकडे टाकले आणि ते गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान परतून घेतले. पनीर बाहेर काढून प्लेटमध्ये ठेवून दिलं. आता त्याच पॅनमध्ये अजून थोडं तेल टाकलं आणि मी आधीच तयार केलेली ग्रेव्ही पण टाकली. ही ग्रेव्ही मी कांदा, टोमॅटो, आलं लसूण पेस्ट वापरून बनवली होती. ती टाकून छान परतून घेतली आणि झाकण ठेवून दिलं. तोपर्यंत बाजूला उकडलेली पालक घेतली आणि तिची मिक्सरमध्ये पेस्ट करून घेतली. ग्रेव्हीचा कलर चेंज झाला की त्यात मी काश्मीरी लाल मिरची पावडर, लाल तिखट आणि थोडासा मॅगी मसाला टाकून मिक्स केलं. थोडंसं पाणी टाकलं आणि मसाला तेल सुटेपर्यंत परतला. मसाला छान परतला की त्यात पालकची पेस्ट टाकली. सगळं छान एकत्र मिक्स करून परत झाकून ठेवलं. काही मिनिटांनी त्यात फ्राय केलेलं पनीर टाकलं आणि हलक्या हाताने मिक्स केलं आणि वरतून पाणी टाकलं. बस झालं आपलं चविष्ट पालक पनीर तयार. आजच्या मेन्यूमध्ये होतं पालक पनीर, गरम गरम भात, मऊसर चपाती आणि मिरची फ्राय. प्लेट बघून पोटात कावळे ओरडायला लागले होते. जेवण झालं मग मनात विचार आला, आता काहीतरी गोड हवं आहे बरं का. मग आम्ही सरळ आईस्क्रीम खायला गेलो. आज ठरवलं थोडं वेगळं फ्लेवर ट्राय करायचा, पण अरे रे रे, अजिबात आवडलंच नाही. पुढच्या वेळी ठरवलं, काही झालं तरी आपल्या फेवरेट आईस्क्रीमला चोकार द्यायचा. उगाच मनाचा शहाणपणा नाही चालवायचा. असू द्या, चला बाय.